नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता ऊन पडतंय पण एवढं कडक नाही आहे, तसं उन्हाळ्यासारखं असतं तेवढं नाही जाणवत अजून। त्यामुळे गहू हे खपली गहू आहेत खिरीसाठी आणलेले, तर ते उन्हामध्ये टाकलेलं, पण ह्याला अजून एक ऊन द्यावं लागणार आहे कारण जे कीड यामध्ये झालेलं होतं ते पूर्ण मरलेलं नाहीत, तर ते अजून तसेच आहेत। जास्त नव्हते, कुठंतरी होते असं थोडंफार दिसत होतं, पण ते पूर्ण मरले असते तर मग घालायची गरज नव्हती। पण म्हटलं अजून एकदा ज्या दिवशी कडक ऊन असेल त्या दिवशी ठेवलं तर मग त्यामध्ये नंतर लवकर कीड होणार नाहीत। तर आता ह्याला परत उन्हामध्ये घालायचं आहे, त्यामुळे आता इथं मी वरतीच ठेवून दिलं आणि उद्या परत सकाळी ऊन 10 वाजता 11 वाजल्यापासून आता ऊन बऱ्यापैकी सुरू होते, तर त्यावेळी टाकूया म्हटलं। आणि वरती असल्यामुळे कसं त्याला परत हात द्यायला वरती येणं झालं नाही, त्यामुळे ते जे खाली कीड राहिलं ते तसंच राहिलं गव्हाच्या खाली। तर इथं आता संध्याकाळचं 5 वाजून गेलेले आहेत, तर अगोदर म्हटलं कपडे काढून टाकलेली तशीच राहिली होती, तर ह्याच्या घड्या करून ठेवाव्यात। आणि ज्या त्या दिवशी म्हटलं आता इथून पुढं काय करायचं की ज्या त्या दिवशी हे कपडे वेळ का लागेना पण उशीर का होईना, पण ज्या त्या दिवशीच हे व्यवस्थित कपाटात गेलं पाहिजेत। आणि त्या दिवशी म्हणजे थोडंफार कपाट आपलं विस्कटलेलं असेल तर त्या दिवशीच आवरून ठेवायचं, म्हणजे नंतर जास्त आवरावं लागत नाही। आपण कधीतरी यूज करणारे कपडे ते जास्त विस्कटत नाहीत, कारण आपण ते जास्त त्याला हात जात नाही घालायला। पण अशी रेग्युलरचे असतात ते मात्र रोजच्या रोज ते काढ घाल करत असल्यामुळे त्यामध्ये बरेच कपडे आपल्याला मग ते व्यवस्थित ठेवलं तर बरं, नाही तर एकदा पसारा झाला की मग तसाच होत राहतो। त्यांची स्कूलची मात्र वेगळीच ठेवते आणि बाकीची रेग्युलरची आहेत ती वेगळी ठेवून दिली। तर आता हे संध्याकाळच्या 6 वाजून गेलेले आहेत, 6:30 होत आलेले। तर अगोदर दिवा लावून मग संध्याकाळचं स्वयंपाकात जास्त काय करायचं नव्हतं, कढी भात आणि भाकरीच बनवायची होती। तर घरातला दिवा बत्ती लावल्यानंतर बाहेरचा पण दिवा आता अंधार पडतच आलेला होता, तर बाहेरचा पण दिवा लावून घेतला त्याचबरोबर। तर हे आता संध्याकाळचं थोडंफार आणि सकाळचं म्हणजे पूर्ण दिवसाचं मला जसं टाईम भेटेल तसं मी हे शूट केलेलं आहे। तर आता इथं खाली कसं रांगोळी काढायला तेवढी जागाच नाही, आता म्हटलं आपण इथं काढूया। आता ज्यांना कोणाला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मग अशा ह्या टिपक्यांच्या रांगोळ्यापासून आपण काढू शकतो। आणि सकाळचं हे कोवळं ऊन अगदी छान वाटतं, असं भरपूर असं ऊन येतं इथं। रांगोळी आपण छोटी का होईना पण रांगोळी काढल्यानंतर फ्रेश वाटतं, सकाळचं आपलं झाडून फरशी वगैरे झाल्यानंतर। आता आपण उंबऱ्याजवळ वगैरे रोजच्या रोज छोटीशी काढत असतो। तर यामध्ये जास्त नाही पण थोडे कलर भरल्यानंतर मग अजून छान वाटतात रांगोळी। तर मुलं गेल्यानंतरच हे रांगोळी वगैरे म्हणजे जे निवांतची काम असतात ते नंतर करते। आणि आता आज डब्यासाठी बनवलेलं होतं फ्लावर बटाट्याची जी भाजी असते ती। तर मुलांच्या डब्याला रोज काय द्यायचं हा एक मोठा प्रश्न असतो, आणि आपल्याला ज्या भाज्या आवडतात तर त्या भाज्या परत त्यांना आवडत नाहीत, आणि त्यांच्या आवडीच्याच भाज्या डब्याला दिल्या तर डबा संपला जातो। त्यामुळं आज इथं आता हिरवे मटर तर भरपूर येतात बाजारात, तर त्यासोबत आता फ्लावरची भाजी करायची होती, पण नुसता फ्लावर दिला तर ते खाणार नाहीत, म्हणून इथं वाटाणे आणि बटाटा पण मिक्स केला। तर तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकून कांदा टाकून भाजून घेतला होता, थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलेलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मग एका टोमॅटोची पेस्ट केली, त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकलेलं होतं। आणि फ्लावर कसं त्यामध्ये औषधं जास्त यूज केली जातात, खरं तर फ्लावर मी जास्त आणतच नाही, कधी तर आणला जातो। आणि सिमला मिरची आणि फ्लावरवरती कशी त्याला भरपूर कीड लागते, आणि कीड लागू नये म्हणून औषधांचा वापर जास्त होतो। त्यामुळे ते भाजी करायची झाली तर ते अगोदर गरम पाण्यातनं उकडूनच
घेऊन मगच फ्लावरची भाजी करते. तर त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून फ्लावर दुसऱ्या गॅसवरती मी शिजायला ठेवला होता. तर हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे फ्लावर बऱ्यापैकी शिजत आलेला होता. 90% तर फ्लावर मी असाच शिजवून घेते. नंतर हे पाणी टाकून मग फ्लावरचं जी भाजी बनवायची त्यामध्ये ते टाकते. तर यामध्ये वरूनच थोडंसं पाणी टाकलं होतं मी ताटाच्या वरती. मग ते गरम झालं की ह्यात टाकून बटाटा पण शिजलेला आहे. आणि मटारसुद्धा कसे लगेचच वाफवले जातात. असं 1-2 वेळा ह्याला वाफ काढून घेतले आणि आता थोडंसं पाणी टाकलेलं होतं. आता यामध्येच आता फक्त फ्लावर टाकला की जे काही मसाले आहेत ते पण टाकलेले आहेत. त्यामुळं हा फ्लावर टाकला की अगदी झटपट होणारी ही भाजी तयार आहे. फ्लावरची भाजी अशी आता रस्सा भाजीला मध्ये पण आपण करू शकतो, पण अशी सुकी डब्यासाठी सुकी भाजी पण मग पातळ भाजीपेक्षा ही सुकी भाजी बरी लागते. थोडंसं मीठ कमी वाटलं होतं तर ते वरून मीठ टाकलं आणि अजून 1-2 वेळा वाफ काढून घेतली. सोबतच चपात्या पण झालेले. तर आता इथं संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आज कढी बनवायची होती. तर ताक केलेलं नव्हतं. सकाळी ताक करायचं होतं पण ते झालं नाही. त्यामुळं पण मुलीला कढी आवडते तर तिला कढीच पाहिजे होती. तर दुसरी भाजी बनवूया म्हटलं तर ती नाही म्हणली मला कढीच खायची. मग परत संध्याकाळी मी ताक केलं. थंडीच्या दिवसात आपण केव्हाही ताक करायला घेतलं तर पटकन येतं, जास्त वेळ लागत नाही. तर ही साई पहिल्या दिवशीच मी यामध्ये विरजण टाकून म्हणजे दही टाकून ठेवलेलं असतं आणि रोज थोडी थोडी साई टाकत जाते. आणि ज्या दिवशी ताक करायचं त्याच्या आदल्या दिवशी बाहेर ठेवते आणि दुसऱ्या दिवशी परत फ्रीजला ठेवून मग थंड झाल्यानंतर ताक बनवते. आणि आता हे लोणी पण लगेचच कडवून टाकते. जास्त दिवस ठेवत नाही म्हणजे जास्तीचं साठवून. ज्यावेळी ताक करेल त्या दिवशीच कडवते. सोबतच भात पण लावून दिला आणि भाकरी करायची असल्यामुळे मग कणिक काय मळलेली नाही. तर इथं खोबरं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये थोडंसं. त्यामध्ये कढीपत्ता, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे त्याची पेस्ट करून घेतली. आणि कढीला फोडणी देण्यासाठी थोडासा लसूण ठेचून घेतलेला लसूण आणि कढीपत्ता अजून थोडासा सेपरेट ठेवलेला आहे. सोबतच इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ थोडंसं जास्त वापरलं ना, जी कढी आपण बनवतोय ती फुटत नाही. आणि कढी बनवताना मीठ टाकायचं नाही. तर बनवून झाल्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळी गॅस बंद करतो ना त्यावेळी त्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे कढी आपली फुटत नाही अजिबात. आणि डाळीच्या पिठाचं म्हणजे अर्धी वाटी जरी मी डाळीचं पीठ यूज करतेच. म्हणजे ही वाटीतून बघू शकता एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथं अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. यामध्ये जिरं मोहरी भाजण्यापुरतंच तेल आहे. कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण टाकला आणि नंतर हे जे बारीक केलेलं वाटण होतं तर ते टाकलं. तर हे वाटण थोडंसं परतून घेतलं आणि ते आता यामध्ये तेल जास्त नसल्यामुळे ते चिटकू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. आणि ह्या पाण्यामध्येच अगदी तेल सुटेपर्यंत परत ह्याला परतून घ्यायचा जो मसाला आहे. कारण कढी आपण जास्त वेळ नंतर शिजू देत नाही, कारण उकळायच्या आधीच गॅस बंद करावा लागतो. तर यामध्ये धना पावडर, जिरा पावडर आणि हळद टाकलेली. कढीमध्ये आपण दुसरे कोणतेही एक्स्ट्राचे मसाले जास्त टाकत नाही. आणि तो मसाला भाजला की मग ह्यामध्ये ताक टाकायचं आणि जे काही डाळीचं पीठ होतं ते पण त्यासोबत टाकून घेतलं. आणि असंच ह्याला ढवळत कढी उकळी यायच्या स्टेजपर्यंत कढी शिजवून घेतली की अशी कढी छान लागते. आणि परत नंतर थोडासा गूळ यामध्ये मी टाकला आणि मीठ टाकायचं ते म्हणजे गॅस बंद केल्यानंतर. बाजूलाच तूप पण मी बनवण्यासाठी ठेवून दिलं. तर गुळाशिवाय कढी म्हणजे ती चव कढीला येत नाही. थोडा का होईना गूळ यामध्ये टाकायचं. तुपामध्ये तुळशीची पानं पण टाकलेली आहेत. आणि आता इथं मी भाताला कुकरला नाही ह्या शिट्ट्या होत नाहीत. तर पाणी बाहेर यायला लागल्यानंतर 1-5 मिनटं बंद ठेवायचं आणि परत 1-2 मिनटं ठेवला की भात तयार होतो बिना शिट्टीचा. आणि इथं आता ज्वारीच्या भाकरी करायला घेतलेत मी. तर असं आहे अगदी साधं सोपं संध्याकाळचं जेवण. तर कढी भाकरी कोणाकोणाला आवडते नक्कीच सांगा. तर मुलांना भाकरी सोबत नाहीत खात ते, चपाती असेल तर चपाती सोबत खातात, नाही तर मग भात आणि कढी त्यांना आवडते.
तर भाजीला पण रोज काय भाज्या करायचं टेन्शन असतं, त्यामुळं कढी एक छान ऑप्शन असतो. त्यामुळे आम्ही जेव्हा केव्हा ताक बनवतो त्या दिवशी कढी असतेच. तर मस्त अशा ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि ही कढी तयार झालेली. आता नंतर यामध्ये मीठ टाकलं मी गॅस बंद केल्यानंतर. आता हे तूप गाळून भरायचं आहे. व्हिडिओ आवडला